ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर आपण या चतुर्थ अध्यायामध्ये आपण कर्मयोगाचा काही पार्ट बघितला आणि आपण त्यात बघितलं होतं की कर्मयोग करता करता कसा साधक एका उच्च अवस्थेत पोचतो आणि तो आदर्श दाखवल्यानंतर भगवान आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी तिथे आपल्याला काही साधना सांगितल्या होत्या आणि त्याला त्यांनी यज्ञ असं नाव दिलं होतं. आणि जवळपास आपण हे 11 ते 12 यज्ञ आपण या जवळपास 25 ते 34 किंवा 33 श्लोकापर्यंत आपण ते वेगवेगळे यज्ञ बघितले होते. पहिला यज्ञ होता जो ज्ञान यज्ञ, की जिथे आपला हा क्षुद्र अहंकार आपण त्या मोठ्या अहंकारामध्ये किंवा त्या ब्रह्मामध्ये विलीन करणं आहे. दुसरा दैवयज्ञ, त्याबद्दल भगवंत बोलले होते. तिसरा जर आपण बघितलं की इंद्रिय संयम यज्ञ होता, की दम किंवा आपल्या ह्या कर्मेंद्रियांवर कंट्रोल आणणं. नंतर विषय निग्रह, शब्द स्पर्श रूप रसगंध त्यांच्यावर कंट्रोल आणण्यासाठी हा चौथा यज्ञ किंवा साधना भगवंतांनी सांगितली होती. याबद्दल आपण मागच्या क्लासमध्ये म्हणजे विस्तृत भावे आपण बोललेलो आहोत. नंतर आत्मसंयम यज्ञ त्यांनी सांगितलं की मनाचा निग्रह कसा करायचा, कारण मनाचा निग्रह नसेल तर तुमचे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्यावर पण कंट्रोल येऊ शकत नाही. पुढे द्रव्य यज्ञ सांगितलं होतं तिथे की दान. नंतर तपोयज्ञ 7 नंबर. 8 नंबर त्यांनी सांगितलं योग यज्ञ, अष्टांग योग, तिथे प्रॅक्टिस त्यांनी थोडासा रेफरन्स दिला होता. 9वा यज्ञ सांगितला होता स्वाध्याय यज्ञ आणि 10 नंबरचा यज्ञ होता प्राणायाम यज्ञ. आणि नंतर त्या पूर्ण याच्यामध्ये शेवटचा यज्ञ त्यांनी सांगितला होता की आहार नियमन यज्ञ, की आणि पुढे त्यांनी म्हटलं होतं की यापेक्षा अजून भरपूर यज्ञ आपल्या वेदांमध्ये सांगितलेले आहेत. तिथे त्यांनी फक्त रिप्रेझेंटेटिव्ह सांगितले आहे 10 यज्ञ किंवा साधना साधकांनी करायसाठी म्हणून, आणि या साधना कशासाठी करायच्या, आपल्याला चित्तशुद्धी मिळण्यासाठी म्हणून करायची आहे. तर या शेवटच्या यज्ञामध्ये तुम्ही जे म्हटलं होतं की आपण या जो शेवटचा यज्ञ त्यांनी सांगितला होता की आहाराचा, की आहार यज्ञ म्हणजे आहाराचं नियमन, मॉडरेशन, हे आपण आपल्यात कसं करायला पाहिजे त्याबद्दल तुम्ही विचारलं होतं काल. तर आपण आज थोडंसं त्याच्याबद्दल विस्तृत बोलू. याचा रेफरन्स छांदोग्य उपनिषदामध्ये आलेला आहे आणि छांदोग्य उपनिषदामध्ये 6वा जो अध्याय आहे, 6व्या अध्यायामध्ये 6वा खंड, तिथे काही मंत्र यासाठी म्हणून त्यांनी घेतलेले आहेत. तिथे आरुणी गुरु आहेत आणि श्वेतकेतू त्यांचा शिष्य आहे. तर हे जे डिस्कशन आलेलं आहे त्याची थोडीशी भूमिका सांगतो. की तिथे डिस्कशन चालू आहे की ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या या संदर्भात तिथे डिस्कशन चालू आहे. आता शास्त्रामध्ये जेव्हा केव्हा ह्या गोष्टी येतात की ब्रह्मसत्य जगन मिथ्या, त्यावेळेस एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा मिथ्या आपण म्हणतो, मिथ्या म्हणजे असत नाही. याबद्दल पण आपण एकदा क्लासमध्ये चर्चा केली होती की असत म्हणजे पूर्ण जी गोष्ट तिन्ही काळामध्ये शक्य नाही आहे, आणि मिथ्या म्हणजे गोष्ट कुठली की जी मला जशी दिसते तशी नाही आहे, त्याचं स्वरूप वेगळं आहे. तर या जगाचं जे स्वरूप आहे, हे जग जसं मला आता दिसते आहे, या जगाचं स्वरूप हे वस्तुतः बघितलं तर ब्रह्मच आहे. ब्रह्माशिवाय हे जगत नाही आहे. परंतु मला त्या जगाचा अनुभव येतो आहे. हे मी टेबल बघतो आहे, चेअर बघतो आहे, मी तुम्हाला बघतो आहे, मी तुमचा आवाज ऐकू शकतो आहे. तर या गोष्टींना मी कसं समजू शकू की हे कसं ब्रह्म आहे? कारण जगाचा मला अनुभव येतो आहे. मला सुखाचा अनुभव येतो, मला दुःखाचा अनुभव येतो. तर हा जो साधारण आपल्यासारख्या अज्ञानी माणसाचा हा जो अनुभव आहे, या अनुभवाची श्रुतीला जाणीव आहे. श्रुतीला माहिती आहे की
हे जगत ब्रह्मच आहे. पण आज माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा तुम्हाला बघतो तर तुमच्या हातामध्ये मी बांगड्या बघतो, गळ्यामध्ये सोन्याची चेन बघतो किंवा हातात अंगठी बघतो सोन्याची सगळी. आता हे तिन्ही मी वेगवेगळ्या प्रकारे बघतो आहे. म्हणजे सोन्याचं अंगठी, सोन्याची चेन किंवा सोन्याची बांगडी. तर उपनिषद इथे म्हणतं की हे तुम्ही ही बांगडी किंवा चेन किंवा असं न बघता सोन्याकडे बघा. फोकस तुमचं सोन्याकडे असायला पाहिजे. सोन्याशिवाय तिथे काहीच नाही आहे. वाचारंभणम विकारम नामधेयम मृत्तिका इति एव सत्यम. उपनिषद म्हणतं की सगळं नामरूप जे काही आपण जगामध्ये बघतो आहे ते फक्त नामरूपाचं आहे. नामरूपाशिवाय काही नाही आहे. आणि अल्टिमेटली ते ब्रह्मच आहे. अल्टिमेटली ते सोनच आहे. पण आपण त्या नाम आणि रूपामुळे वेगवेगळा हा भेद आपण बघत असतो. पण श्रुतीला हे पण माहिती आहे की साधारण अज्ञानी माणूस हा भेद बघणारच आणि आपण बघतो भेद. तर हे समजून देण्यासाठी श्रुती काय करते की श्रुती तुम्हाला असं झिडकारून देत नाही. श्रुती तुम्हाला असं म्हणत नाही की अरे काय तू मूर्ख, तुला काहीच कळत नाही, मी सांगतोय सारखं ब्रह्म आहे ब्रह्म आहे ब्रह्म आहे आणि तू काय म्हणतोय हे नाही, मला तर हे जग दिसतं आहे, मला सगळं हे जगाचा मला अनुभव येतो आहे, हे असं तू काय म्हणतोय असं श्रुती म्हणत नाही. श्रुती आपल्या अनुभवाला घेऊन पुढे जाते. श्रुती म्हणते ठीक आहे तुला जग दिसतं आहे ना, हे ठीक आहे, आम्ही पण मान्य करतो की जग आहे. त्यासाठी म्हणून तिथे दोन टेक्निकल टर्म आलेले आहे की अध्यारोप आणि अपवाद. अध्यारोप म्हणजे जी गोष्ट नाही आहे ती दिसणं. हां, म्हणजे तिथे दोरी पडली आहे आणि साप दिसतो, हा झाला अध्यारोप. आणि अपवाद काय आहे की तिथे मग मी हळूहळू ज्ञानाचा विचार करून करून मी तिथे साप कसा नाही आहे, दोरीच कशी आहे हे सांगणं. किंवा हे बांगडी किंवा चेन हे वास्तविक हे फक्त नामरूप आहे आणि त्याच्यामागे खरं सोनं आहे हे सांगणं म्हणजे अपवाद. यात आपण डिटेल जायची आवश्यकता नाही आहे. पण हे दोन टर्म फक्त लक्षात ठेवा की अध्यारोप आणि अपवाद ही आहे या श्रुतींची शिकवायची पद्धत. ते काय करतात की ते ॲक्सेप्ट करतात की जग आहे, तुला दिसतं आहे ना जग, हे सगळं हे भौतिक जग दिसतं आहे ना, हो ठीक आहे जग आहे, मानलं आम्ही. मग आधी ते जेव्हा जग मानतात तेव्हा मग तिथे प्रत्येक उपनिषदामध्ये बघा एक सृष्टी प्रकरण येतं की तिथे ते की सृष्टी कशी निर्माण झाली, कारण मला दिसतं आहे. मग त्याचं कारण सांगायला पाहिजे की कशी ही सृष्टी निर्माण झाली. मग ही सृष्टी कशी निर्माण झाली तर त्याच्या वेगवेगळ्या थिअरीज वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये आलेल्या आहेत. आणि या छांदोग्य उपनिषदामध्ये त्याला म्हणतात ते त्रिवृत्तीकरणम, की इथे यांनी आपल्याला साधारण माहिती आहे की आपण पंचमहाभूत बघतो की आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी हे 5 पंचमहाभूतांनी मिळून ही पूर्ण हे जग तयार झालेलं आहे असं आपण म्हणतो. तर छांदोग्य उपनिषद काय म्हणतं की छांदोग्य उपनिषद फक्त 3 एलिमेंट मानतं, अग्नी, आप आणि पृथ्वी. ते आकाश आणि वायू ते मानत नाही. मानत नाही म्हणजे काय की त्या अग्नीमध्येच आकाश आणि वायू अनुत्सित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपल्याला साधारण प्रश्न पडतो की बाबा मग वेगवेगळ्याच उपनिषदामध्ये वेगवेगळी सृष्टी प्रकरण का सांगितलं आहे. तर त्यावर आपले पंडित किंवा जे व्याख्याकार आहेत ते म्हणतात की अरे बाबा ही सृष्टी कधी निर्माण झालेलीच नाही आहे, त्याच्यामुळे हा भेद आहे. सगळे उपनिषद म्हणतात की एक ब्रह्म एकच आहे, तिथे कोणीच म्हणत नाही की ब्रह्म 2 आहेत. पण सृष्टीमध्ये वेगवेगळ्या थिअरीज आहेत कारण ती सत्यच नाही आहे थिअरी. पण एनिवे, तर या 3 गोष्टी इथे ते मानतात इथे की अग्नी, आप आणि पृथ्वी ह्या तिघांपासनं ही पूर्ण सूक्ष्मसृष्टी तयार झालेली आहे. आणि त्यापासनं ही स्थूलभूत किंवा ही भौतिक सृष्टी जी आता मला दिसते आहे, मी स्पष्ट म्हणजे हा टेबल, चेअर, मी स्वतः, ही जी भौतिक सृष्टी निर्माण झालेली आहे ही भौतिक सृष्टी ही अग्नी, आप आणि तेज यांच्या कॉम्बिनेशनमधनं तयार झालेली आहे असं छांदोग्य उपनिषदाच्या ऋषींचं म्हणणं आहे. मग आता ह्या 3 गोष्टी ज्या आहेत अग्नी, आप, तेज, त्याला त्यांनी कलर कोडिंग केलं की रोहित, शुक्ल आणि कार्श म्हणजे लाल रंगाचं जे काही आपण एलिमेंट बघू शकतो किंवा अग्नी ते अग्नितत्व झालं. आप जे आहे त्याचा रंग व्हाईट आहे आणि पृथ्वी जी आहे ती त्याचा रंग डार्क आहे असं त्यांचं
तिथे थेरी त्यांनी म्हटलेली आहे. आणि मग त्याचे त्यांनी काही एक्झाम्पल घेतले की सूर्य, चंद्र किंवा ही जी आपली विद्युत चमकते बघा, किंवा ही काय म्हणतात त्याला वीज चमकणं म्हणतात, की त्यांचं उदाहरण घेऊन त्यांनी तिथे दाखवायचा प्रयत्न केला आहे की ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे सूर्य आपण बघतो त्याच्यामध्ये लाल रंग पण आहे, त्याच्यामध्ये व्हाईट रंग पण आहे आणि काळा रंग पण आहे. आणि त्यावरनं ते प्रूव्ह करायचा म्हणजे प्रयत्न करतात की हे 3 रंग याच्यामध्ये आहे, म्हणजे हे 3 तत्व सूर्यामध्ये आहे. आणि हे सूर्य फक्त नाम आणि रूप आहे, दिसतं फक्त सूर्य, पण असल आहे हे 3 तत्व. आता हे 3 तत्व म्हणजे सत्य नाही आहे, हे 3 तत्व निघाले कुठनं आहे? ब्रह्मापासून निघाले आहेत. आणि शेवटी ही सृष्टी ही ब्रह्मापासून निर्माण झाली आहे, असं त्यांचं तिथे त्यांनी एक थिअरी तिथे मांडतायत की हा पूर्ण स्थूल प्रपंच जो आहे हे या 3 गोष्टींचं मिळून तयार झालेलं आहे. मग त्यात पुढचा प्रश्न येतो की हे जे भौतिक शरीर आहे किंवा जे आपण सध्याचं जे काही पूर्ण प्रपंच बघतो हे पण या 3 गुणांपासून आलेलं आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आपल्या ह्यात जे शरीर बंद झालेलं आहे, हे शरीर ह्या अन्नामधनं, म्हणजे जे आपण अन्न घेतो त्या अन्नामधनं हे 3 एलिमेंट आपल्या शरीरामध्ये जातात, असं त्यांचं म्हणणं आहे. की हे शरीर पण भौतिक आहे, म्हणजे याच्यामध्ये चैतन्य काहीच नाही. याचा खरा जर आपल्याला हळूहळू जेव्हा आपण पुढे बघू तेव्हा लक्षात येईल की उपनिषद हेच सांगायचा प्रयत्न करत आहे की हे शरीर मन हे जे आपण स्वतः खूप म्हणजे हे सर्वस्व मानून बसलेलं आहे, असं नसताना हे शरीर मन हे भौतिक आहे. या 3 गोष्टींनी बनलेलं हे शरीर आहे किंवा हे मन आहे. म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे या 3 एलिमेंटशिवाय काहीच नाही आहे, म्हणजे हे जड आहे हे ते दाखवायचा प्रयत्न करत आहेत. तर इथे असं ते पुढे म्हणतायत की हे जे शरीर तयार झालं आपलं, हे शरीर हे या 3 एलिमेंटमुळे, म्हणजे जे काही आपण सॉलिड खातो किंवा लिक्विड आपण पितो, ह्या दोन्हीही गोष्टी ह्या दोन्ही गोष्टींमध्ये अग्नी, आप आणि पृथ्वी यांच्या कॉम्बिनेशनशिवाय दुसरं काहीही नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मग ते म्हणतात की जे अन्न आपण खातो त्या अन्नाचे ते म्हणतात की 3 भाग होतात. अन्नम अशितम त्रेधा विधीयते, की ते 3 भागामध्ये त्यांचं म्हणणं आहे की ते डिवाइड होतं. की जे काही आपण अन्न खातो त्या अन्नाचे 3 भाग त्यांनी केले. एक आहे स्थूल भाग अन्नाचा, दुसरा आहे मध्यम भाग त्या अन्नाचा, आणि तिसरा आहे सूक्ष्म भाग किंवा सटलेस्ट आपण म्हणू शकतो की ग्रॉस किंवा त्याच्यापेक्षा अजून थोडंसं कमी, आणि हा सटलेस्ट पार्ट. या 3 पार्टमध्ये अन्न जे काही आपण खातो ते डिवाइड होतं. आता जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा कधी कधी आपण या जिभेसाठी म्हणून खातो की जिथे फक्त टेस्ट महत्त्वाची आहे. तर हा आहे स्थूल भाग अन्नाचा, की जो स्थूल भाग आपल्या नुसत्या जिभेच्या शिवाय काही कामाचं नाही. ते जिभेला चांगलं वाटतं म्हणून आपण खातो, पण नंतर आपण ते शरीराच्या बाहेर फेकून देतो. तर हा जो भाग आहे हा भाग म्हणजे हा काही महत्त्वाचा भाग नाही आहे, स्थूल भाग जो आहे, कारण आपण फेकून देतो लगेच तो. दुसरा भाग जो आहे मध्य भाग जो आहे, की ज्या अन्नातनं आपल्याला काही न्यूट्रिशन्स मिळतात, म्हणजे आपल्याला प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स मिळतात, किंवा ह्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्याला आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सांगितल्या गेल्या की तुम्ही हे खा, तुम्ही ते खा, त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी पॉवर वाढेल. किंवा कधी कधी आपलं अंड खायला सांगतात की अंड्यात प्रोटीन आहे, किंवा पनीर खा. तर हा जो अन्नाची ह्या प्रॉपर्टी आहेत हा मध्य भाग आहे अन्नाचा, आणि हा आपल्या कामाचा आहे. म्हणजे फास्ट फूडच्या अगेन्स्ट जे आपण सध्या सगळं बाहेर बघतोय आंदोलनं की फास्ट फूड खाऊ नये वगैरे वगैरे, याचं कारण आहे की ते फास्ट फूडमध्ये मेडिकल व्हॅल्यू फार कमी आहे. त्याच्यात तिथे स्थूल भाग जास्त आहे, तो आपण खाऊन आपल्या शरीराला काही तो लागत नाही. म्हणून अन्न असं खावं की ज्यामध्ये न्यूट्रिशन्स आहेत. तर मग ह्या न्यूट्रिशन्समुळे काय होतं की शरीरामध्ये मांस आणि मज्जा ही तयार होते. आणि
ह्या शरीराचे जे काही मांस आणि मज्जा तयार झालेली आहे यामध्ये इथे म्हणजे हा जो अन्नाचा भाग आहे हा आहे डॉक्टरांसाठी इम्पॉर्टंट. म्हणून तुम्हाला डायटिशियन सांगतात की हे खा, असं खा, इतकं खा, तितकं खा. म्हणजे तुमच्या शरीराला काय काय गोष्टी पाहिजेत, किती प्रमाणात पाहिजेत ते ठरवून देतात. आणि तिसरा जो भाग आहे की जो सूक्ष्म भाग, अणुभाग, तो भाग आहे की जो तिथे योगी लोकांसाठी इम्पॉर्टंट आहे. कारण हे जे आपण खातो आहे त्या खाण्यामुळे त्या काय म्हणतात जे काही आपण अन्नाचं घेतो त्या अन्नामध्ये सूक्ष्म रूपाने सत्व, रज, तमाचे काही त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत. कारण हे तिन्ही पूर्ण सृष्टी सत्व, रज, तम 3 या गुणातनं तयार झालेली आहे. म्हणजे जसं आपल्यामध्ये आहे तसं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या सत्व, रज, तमाचा पार्ट आहे. मग तो खाण्यातच का राहणार नाही. म्हणून असं अन्न खायला पाहिजे. म्हणून बघा ना आता आपल्याला पण ते म्हणतात की तुळशीचा रस प्या किंवा ते गिलॉय म्हणून जी वनस्पती असते त्याचा रस घ्या, ते तुमचं ब्लड प्युरिफाय करतं. किंवा मग जसं सांगितलं की तुम्ही अंड खा किंवा मांस खा. याचं कारण असं आहे की त्यामुळे तुमचं शरीर चांगलं बनेल. म्हणजे कोणाला समजा टायफॉईड झाला, 1 महिना 2 महिने विचार तब्येत खराब झाली, तर अशा रोगाला तुम्ही काही चांगलं खायला दिलं तर तब्येत चांगली होईल. पण त्यासोबतच लक्षात घ्यायला पाहिजे की जे काही अन्न आपण आत पोटामध्ये घेतो त्या प्रत्येक अन्नाचे सत्व, रज, तम या 3 प्रकारचं पुन्हा डिव्हिजन होतं. आणि योगासाठी म्हणून योगी लोक म्हणा किंवा साधक लोक म्हणा यांनी हे या सत्व, रज, तम या गोष्टी जास्त लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे खाण्यापासून मला न्यूट्रिशन्स तर मिळावे, शरीर तर माझं चांगलं राहावं, पण असं फूड अवॉइड करायला पाहिजे की ज्यामध्ये हे सत्व, रज, तम किंवा रज हा जास्त आहे. आपल्या म्हणजे जे लोक शाकाहारी आहेत त्यांना सांगितलं जातं की तुम्ही कांदा खाऊ नका, लसूण खाऊ नका. कारण काय, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये ऊर्जा जास्त वाढते. जे लोक जास्त मांसाहार करतात त्यांच्यामध्ये म्हणून ऊर्जा जास्त वाढते. कारण तुमच्यामध्ये जर ऊर्जा जास्त वाढली तर तेवढी खर्च जर करता आली नाही आपल्याला, ती ऊर्जा जाणार कुठे आहे. मग ऊर्जा तुम्हाला सतावेल, वेगवेगळ्या वृत्ती मनात येतील, मग हे करू ते करू, मन अस्थिर होईल. त्या अस्थिर मनामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा विचार करू शकणार नाही किंवा साधना पण करू शकणार नाही. म्हणून बघा, जेव्हा कुठला काही यज्ञ असतो किंवा पूजा असते तेव्हा ते म्हणतात की आदल्या दिवशी तुम्ही उपास करा किंवा हविषान्न खा. तिथे काही तुम्ही जास्त स्ट्रॉंग खाऊ नका. कारण काय की ॲटलिस्ट तुम्हाला जर पूजा करायची असेल तर 2-3 दिवस तुमचं मन तुमच्या शरीरामध्ये जे अन्न जाईल त्या अन्नाने तुमच्यामध्ये अशा सात्विक वृत्ती येतील किंवा ॲटलिस्ट तुमच्यामध्ये एक्स्ट्रा ऊर्जा येणार नाही. म्हणजे तुम्ही तिथे काय म्हणतात त्याला आपल्या मनामध्ये चलबिचल होणार नाही, माइंड डिस्टर्ब होणार नाही. आणि तुम्हाला जर करून बघायचं असेल तर बघा, तुम्ही कधी फास्ट फूड खाऊन या बाहेरनं किंवा काही खूप असं मसालेदार बाहेर काही खाऊन या किंवा खूप काही म्हणजे 1 अंड खाण्याच्या ऐवजी 2-3 अंडे खा, जास्त मांसाहार करा. बघा तुमच्या त्या दिवशी आपल्याला अस्थिर लागतं. हा माझा पण अनुभव आहे. म्हणून हे खाणं चांगलं, त्या इथं मांसाहार किंवा शाकाहार इथे हा संबंध येत नाही. पण सम्यक की मांसाहार करायचा आहे कोणाला किंवा अंड खायचं आहे कोणाला तर ते मेडिसिनल व्हॅल्यू म्हणून खाणं वेगळं आहे. आणि नुसतं मला जिभेला चांगलं वाटतं म्हणून रोज ते खाणं ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं माइंड डिस्टर्ब होतं. त्याच्यामुळे माइंड डिस्टर्ब झालं की अशा या डिस्टर्ब माइंडने आपण साधना करू शकत नाही. म्हणून इथे उपनिषद म्हणतं की हे अन्नाचे हे 3 प्रकारामध्ये भाग होतात. आता हा डॉक्टरांचा विषय आहे की कुठल्या अन्नामध्ये काय म्हणतात त्याला ऊर्जा जास्त आहे, कुठल्यामध्ये कमी आहे. आता लसूण आणि कांदा याच्यामध्ये आपण म्हणतो की मेडिसिनल व्हॅल्यू आहे. मेडिसिनल व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये. पण मेडिसिनल व्हॅल्यू केव्हा आहे की जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात खाल. म्हणजे सकाळी समजा मी बघितलं काही आम्ही आमचे सिनियर साधू पण खाताना बघितलं की सकाळी रोज 1 लसूण खाणार, कारण ते त्याच्यामध्ये त्यांना हार्टसाठी चांगलं असतं. तर आता हे औषध म्हणून खाणं चांगलं, पण ते लसूण आणि कांद्याचा इतका मोठा भडीमार मी प्रत्येक वेळेसच्या जेवणामध्ये मी करतो आहे की त्यामुळे
माझं मन अस्थिर होत आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितल्या आहेत ह्या गोष्टी साधकांसाठी सांगितल्या. याच्यापूर्वी जे काही आपल्याला 11 प्रकारचे जे यज्ञ सांगितले गेले ह्या यज्ञांमध्ये भगवंत म्हणत आहेत की तुम्हाला यज्ञ जर पाळायचे असतील व्यवस्थित, याचं जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी पण उपयोग करायचा असेल आणि चित्त शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टींची जी बेसिक आहे की अन्न, कारण त्यापासनं आपल्या मनाच्या वृत्ती बनतात, त्यापासनं मन बनतं. म्हणून इथे श्वेतकेतूला म्हणतात की अन्नमयम ही मनः, की अन्नापासनं मन तयार झालेलं आहे. आणि आपोमय प्राण. आता जसं आपण बघितलं की जे आपण अन्न खातो ते 3 भागात डिवाइड होतं, हे आपण बघितलं. तसंच आपण पाणी जे पितो किंवा जे लिक्विड आपण घेतो त्या लिक्विडचे पण 3 भागात रूपांतर होतं, स्थूल, मध्य आणि सूक्ष्म. तर पहिला जो स्थूल भाग आहे तो आपल्या शरीरातनं बाहेर जातो, मूत्र रूपाने बाहेर जातो. दुसरा जो मध्य भाग आहे त्यातनं आपलं रक्त तयार होतं, शरीरामध्ये ब्लड तयार होतं. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे प्राण, की ज्याच्यामुळे प्राण आपला जिवंत असतो. म्हणून बघा आपल्या याच्यामध्ये वॉटर थेरपी चालतं की सकाळी 3 ग्लास पाणी प्या, 4 ग्लास पाणी प्या, जास्त 3 लिटर 4 लिटर पाणी प्या. याचं कारण असं आहे की पाण्यापासनं प्राण तयार होतो. म्हणजे आपण जर 21 दिवस काहीही नाही खाल्लं तर आपण जगू शकू, पण पाणी जर नसेल तर माणूस जगत नाही, कारण प्राण हा पाण्यावर अवलंबून आहे. म्हणून तिथे म्हणतात, श्वेतकेतूला म्हणतात की अन्नमयम ही मनः, की मन हे अन्नापासून तयार होतं. आपोमय प्राण, की आपला जो प्राण जर आपल्याला चांगली प्राणशक्ती जर चांगली ठेवायची असेल तर ती पाण्यामुळे चांगली राहते. आणि नंतर कारण आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की 3 तत्व त्यांनी सांगितले पहिल्यांदा, की तेज तत्व, आप आणि पृथ्वी. तर पृथ्वी तत्व झालं अन्नाचं, आप झालं पाणी, आणि आता तेज तत्व ते आणतात इथे की तेज तत्व म्हणजे अग्नी तत्व. आता अग्नी काही आपण खात नाही, परंतु जे तूप, तेल किंवा जे ज्वलनशील पदार्थ आपण खातो तिथे अग्नितत्व आहे. म्हणजे जेव्हा आपण यज्ञ करतो तेव्हा बघा तूप देतात किंवा तेल देतात, कारण ते ज्वलनशील आहे, तिथे अग्नी तयार होतो तिथे त्याच्यामुळे. तर हे जे अग्नितत्व आहे किंवा हे तेज तत्व आहे हे पण पुन्हा 3 भागामध्ये डिवाइड होतं. जसं अन्न 3 भागामध्ये डिवाइड झालं, पाणी जसं 3 भागांमध्ये डिवाइड झालं, तसंच हे तेज तत्व हे पण 3 भागामध्ये तयार. समजा तुम्ही रोज तूप खात असाल किंवा आपण तेल घेतो, तेलाची फोडणी असते म्हणा किंवा तेल आपल्या खाण्यामध्ये असतं, ते फार महत्त्वाचं आहे. त्याचं कारण काय आहे की त्या तेलामुळे जो त्याचा स्थूल भाग आहे त्या स्थूल भागामुळे आपले अस्थि तयार होतात, म्हणजे बोन्स, हे बोन्स त्यामुळे तयार होतात. आणि त्याचा मध्य भाग जो आहे त्याच्यामुळे मज्जा, म्हणजे बोन मॅरो ज्याला म्हणतो आपण, ती तयार होते. आणि तिसरा त्याचा जो सटल भाग आहे त्याच्यामुळे आपली वाक तयार होते. वाक म्हणजे आवाज. म्हणून जे मोठे पंडित असतात किंवा जे प्रवचनकार असतात किंवा जे खूप तासनतास पूजा करणारे लोक असतात त्या लोकांनी तूप खातात ते. म्हणून तेव्हा बघा जेव्हा ब्राह्मण भोजन असतं तेव्हा तुपाच्या धारा असतात, कारण त्यांना तुपाशिवाय जेवण करू शकत नाहीत ते. तर ह्या तिन्ही गोष्टी ज्या आता सांगितल्या की स्थूल अन्नमयम ही सौम्य मनः, की अन्नाचे 3 भाग सांगितले. एक भाग मल म्हणून निघून जातो, दुसऱ्या भागामध्ये आपलं मांस तयार होतं आणि तिसऱ्या भागामध्ये आपलं मन तयार होतं. पाणी पिल्याने 2-3 भाग होतात पुन्हा. एका भागात स्थूल जे आहे ते मूत्ररूपाने निघून जातं, दुसऱ्या भागाचं ब्लड तयार होतं आणि तिसऱ्याचं प्राण तयार होतं. प्राण तयार होतं म्हणजे प्राणाला शक्ती मिळते त्याच्यामुळे. त्याचं ते फूड आहे, प्राणाचं फूड आहे पाणी, जल. जसं शरीराचं फूड आहे अन्न तसं. आणि अग्नी जे तेज त्यांनी सांगितलं आहे किंवा त्यांनी, तर स्थूल रूपाने अस्थि बनतात, बोन्स, मध्यम भागाने बोन मॅरो किंवा ज्याला मज्जा म्हणतो, आणि तिसऱ्या भागाने आपली वाक तयार होते. तर आता हे
लक्षात येतं इथं उपनिषद, म्हणून तुम्हाला मग भूमिका केली होती की उपनिषद जे म्हणतं की हे 3 प्रकारचे तत्व आहेत की तेज, आप आणि वायू, तेज, आप आणि पृथ्वी, यांनी सगळं हे पूर्ण विश्व बनलेलं आहे. तर त्यांना इथे हे सांगायचं आहे की ह्या 3 भागांमुळे हे शरीर आपलं बनलेलं आहे. आपलं शरीर आणि मन जे आपण घेऊन बसतो सदैव, तर शरीर मनाची उत्पत्ती झाली कुठनं आहे? ह्या 3 भागातनं, तेज, आप आणि पृथ्वी. आणि इथे ते म्हणतात की हे जे आहे, हे 3 तत्व जे बनलेले आहेत, हे तत्व हे याच्या मागे जे खरं असली जो काही भाग आहे तो आहे ब्रह्माचा. कारण हे 3ही तत्व त्या ब्रह्मापासून उत्पन्न झालेले आहे. म्हणजेच हे शरीर आणि मन पुन्हा आले कुठल्या पॉईंटवर? ते की हे फक्त नाम आणि रूप आहे. वाचारंभणम विकारम, की दिसतं हे शरीर, दिसतं हे मन, पण हे शरीर आणि मन जे आहे हे ॲक्च्युली आहे नाम आणि रूप. या नाम आणि रूपाशिवाय इथे दुसरं काहीही नाही आहे. तर इथे आता आपण बघितलं की ह्या 3 भागामध्ये हे डिवाइड होतं. आता हे कसं होतं तर आपल्याला दिसत नाही हे. म्हणजे समजा तुम्ही दही आणलं आणि दही घुसळलं तर काय होतं? लोणी तयार होतं. लोण्याला तापवलं तर काय होतं? तूप तयार होतं. तर जसं हे आपल्याला, तसं आपलं पोट पण तसं चर्निंग, तिथे घुसळण्याचे प्रकार चालू आहे. जसं जसं आपण घुसळलो तसे जसे आपल्या खाण्यातले जे एन्झाईम्स जे असतात, खाण्यामधले जे काही पदार्थ असतात, म्हणजे प्रोटीन म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे, म्हणजे कधी कधी आपल्याला छान असं सुगंधी असं सुवास्य असं जेवण समोर जर असेल आपल्या डोळ्यासमोर, तर त्यांनी पण आपल्याला लाळ सुटते बघा. त्यांनी पण आपल्या शरीरामध्ये एन्झाईम्स तयार होतात. तर हे एन्झाईम्स तयार होऊन ते आपल्या शरीरामध्ये जाऊन जेव्हा घुसळणं होतं, त्या घुसळल्याने जसं लोणी वरती येतं तसंच याचा सूक्ष्म भाग हळूहळू वरती येऊन त्यांनी मन तयार होतं. मन कुठे आहे? हृदयात आहे. तर ह्या हृदयात हे जे मन आहे, ज्याला आपण म्हणतो की, म्हणजेच काय की हा जो सूक्ष्म भाग आहे हा मनाला नरिश करतो. मना उपचयती, म्हणजे शंकराचार्य म्हणतात की मनाला ते, म्हणजे काय म्हणतात त्याला, नरिशमेंट मिळते या सूक्ष्म भागामुळे. तर इथे एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टी कशा, म्हणजे कोणी म्हणेल तर काय हे तुम्ही सांगताय की हे सत्व, रज, तम, हे आम्हाला तर काही कळत नाही, हे काही दिसत नाही आपल्या डोळ्याने. जसं ह्या दह्याचं लोणी होणं, लोण्याचं तूप होणं, जसं दिसत नाही, त्याचं काय ती क्रिया घडते हे आपल्याला कळत नाही, तसंच याचं पण आहे. म्हणून इथे हे सांगायला जातात की तुम्ही हे जे अन्न घेतो आपण, त्या अन्न घेत असताना याचा खूप मुख्य विचार व्हायला पाहिजे की आपण काय घेतो आहे. कारण प्रत्येक पदार्थ जे खातो आपण त्यामध्ये सत्वरज तमाचे 3 त्याच्यामध्ये दोष असतातच. म्हणून जितकं सात्विक अन्न घेता येईल, म्हणून श्रीरामकृष्ण बघा, स्वामी विवेकानंद एकदा म्हणतात की जेव्हा ते तपस्या करत असतात तेव्हा स्वामीजी म्हणतात की तू आता स्वतः रांधून जेवण कर किंवा आईच्या हातचं खा. याचं कारण हे आहे की त्यामध्ये सात्विक तुमचे गुण येतील. तसंच हे अन्न जे आहे, या अन्नामध्ये दोष आहेत पुन्हा काही, म्हणजे त्याला म्हणतात जाती दोष, गुणदोष आणि आश्रय दोष. की जाती दोष म्हणजे काय की त्या, जसं आपण मग बघितलं की लसूण, कांदा किंवा मांस याच्यामध्ये त्या खाण्याच्या जातीमध्येच दोष आहे. आता त्याच्यामध्ये दोष असल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये पण दोष लागेल असतो. मग आश्रय दोष आहे की कोणाच्या हातून आपण अन्न खातो, म्हणजे घरात आईच्या हातनं अन्न खाल्लं आणि एखाद्या आचार्याकडनं अन्न खाल्लं किंवा एका हॉटेलमध्ये जाऊन कोणाच्या हातचं अन्न खाणं, कारण त्या आश्रय दोष त्याच्यासोबत येतो. कारण तो काही तुम्हाला खूप काही चांगलं खावायला मिळालं, तुम्ही तुमचं शरीर चांगलं व्हावं म्हणून खाऊ घालत नाही. तो इट इज अ बिझनेस फॉर हिम. पण आई जसं आपल्या पोराला अन्न त्याच्या शरीराला लागावं किंवा त्याचं शरीर चांगलं व्हावं यासाठी प्रेमाने ती जे खाऊ घालते ते बाहेरचं कोणी करू शकत नाही. म्हणून या आश्रयदोष आणि जातीदोष
आणि गुणदोष एक आहे की जो गुण, फॉर एक्झाम्पल मी कुठेतरी भांडी ठेवलेली आहे, आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि तिथे काय, तिथे कुत्रं आलं, मांजर आली, तिथे उंदीर फिरला, तर त्याच्यामुळे पुन्हा अन्नाला दोष लागू शकतो. तर हे त्रिदोष जे आहेत हे पण दोष आपण अन्न सेवन करताना, म्हणून आपण म्हणतो की भगवंताला जेव्हा काही नैवेद्य द्यायचं आहे तर आंघोळ करून स्वच्छ करून सगळं स्वच्छ भांडी विंडी घेऊन आपण करायला पाहिजे, किंवा स्वयंपाक पण तसा करायला पाहिजे. याचं कारण ते आहे, आता सध्या पॅक्ड फूडचा जमाना आहे सगळा, की पुढच्या 10 वर्षात बघा इंडियामध्ये पूर्ण एकदम स्टोअर्ड असं सगळं जेवण मिळेल. त्याचे गुणदोष आहेत, तो भाग वेगळा, कालाप्रमाणे त्या गोष्टी चेंज होतील, तो पण भाग वेगळा. पण जितकं शक्य आहे आपण जे अन्न खातो ह्या अन्नाचा भाग आपण हळूहळू असा विचार करायला पाहिजे की हे माझं सात्विक मन करण्यासाठी हेल्पफुल आहे की नाही. आणि कधी काही राजसिक खायचा प्रयत्न आला, म्हणजे प्रसंग आला, तर खायला हरकत काहीच नाही आहे, पण ते सम्यक प्रमाणामध्ये. म्हणजे म्हणून मग म्हटलं की रोज मांस मांस खाणं काही उपकारक नाही आहे, पण औषध म्हणून खाणं काही हरकत नाही आहे. औषध म्हणून तुम्ही कोणी जर काय म्हणतात त्याला, ते म्हणतात ना काय, चिकन सूप म्हणा किंवा अंड म्हणा खायला सांगतात पेशंटला, पण त्याला मेडिसिन व्हॅल्यू आहे म्हणून. तर साधकांनी इथे आपण मग जे बघत होतो की साधकांनी तर नेहमी विचार करायला पाहिजे की खाताना ते रुचिकर असावंच, ते असायलाच पाहिजे. कारण गीतेमध्ये पण आपण पुढे बघू की किती इम्पॉर्टंट आहे रुची येणं याला आपल्याला खाण्यासाठी म्हणून, कारण ते पचण्यासाठी योग्य असतं. तर ते रुचिकर असावं, त्याच्यामध्ये मेडिसिन व्हॅल्यू पण असाव्यात, आणि त्याच्यामध्ये राजसिक आणि तामसिक गुण कमी असावे. आता हे सांगून झाल्यानंतर तिथे गुरु म्हणतात की तुला जर टेस्ट करायचं असेल तर आपण एक काम करू. तर ते म्हणतात शरीराला की षोडशकल सौम्य पुरुषः, की ते म्हणतात तू एक काम कर की आज तू जितकं जेवतो आहे हळूहळू 15 दिवस तू एक पोर्शन जेवणाचा कमी कर. म्हणजे थोडक्यात समजा मी 15 पोळ्या खात असेल तर रोज एक पोळी कमी कर. म्हणजे आज पहिल्या दिवशी मी 15 खाल्ल्या, मग नंतर 14 खाल्ल्या, मग 13 खाल्ल्या, मग 12 खाल्ल्या, असं करत करत तू एक मॉर्सल तू हळूहळू कमी कर. तर असं ते शिष्याला सांगतात की तू 15 दिवस तू असं कर. मग श्वेतकेतू जसं गुरुनी सांगितलं त्याप्रमाणे घरी जातो आणि 15 दिवस हळूहळू त्याचा अन्नाची मात्रा जी आहे ती तो कमी करतो. पण त्याच वेळेस त्याला गुरु सांगतात की तू पाणी मात्र पी. पाणी प्यायला बंदी नाही आहे, तू पाणी भरपूर पी. कारण आपण बघितलं आहे अपोमय प्राण, पाणी जर नसेल तर प्राण जाईल. तर पाणी तू भरपूर पी, पण हळूहळू तू अन्न कमी कर. ते झाल्यानंतर 15 दिवस तो जेव्हा संपतात त्याचे, तेव्हा तो परत गुरूंकडे येतो आणि गुरूंजवळ तो आला असता तेव्हा बघतो की 15 दिवस उपवास केल्यामुळे त्याची तब्येत खूप म्हणजे अशी डल झालेली आहे. आणि तेव्हा मग गुरु त्याला म्हणतात की आता मी तुला जे हे वेद शिकवले आहे त्या वेदांचं तू पाठ कर. आता वेदांचा पाठ तो काही करू शकत नाही, कारण त्याला काहीच आठवतच नाही आहे. कारण 15 दिवसाचं जे काही त्याचं फुडाची म्हणजे खाण्याची जी मात्रा कमी झाली, फक्त त्याचं एक्झिस्टन्स फक्त तिथं बाकी राहिला. आता त्याला काहीही वेदांचा काही भाग आठवत नाही आहे त्याला. तेव्हा त्याला तेव्हा गुरु म्हणतात की तुला मी जे म्हटलं की अन्नमयम ही मनः, की तू अन्न कमी केल्यामुळे तुझ्या मनाची पण शक्ती आता गेलेली आहे. तू आता असं कर की पुन्हा एक पोळी वाढवायचा प्रयत्न कर, पुन्हा एक घास वाढव पुढचे 15 दिवस. मग शिष्य काय करतो की पुन्हा पुढचे 15 दिवस तो हळूहळू पुन्हा त्याचा तो इंटेक वाढवतो. आणि 15 दिवसानंतर जेव्हा तो 16व्या दिवशी पुन्हा गुरूंजवळ येतो तेव्हा त्याला गुरु म्हणतात की तू आता पुन्हा वेदांचा पाठ कर. आणि शिष्य भडाभडा आपलं पूर्ण वेदांचा तो पाठ करायला सुरुवात करतो. तर ही गोष्ट तिथे येते. पण त्यावरून त्यांना सांगायचं आहे की
ह्या अन्नामुळे कसं मन तयार होतं, की तिथे पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे की हे मन जे आहे हे पण जड आहे, हे पण काही चैतन्य नाही आहे मनामध्ये, या शरीरामध्ये पण चैतन्य नाही आहे आणि मनामध्ये पण चैतन्य नाही आहे. हे शरीर आणि मन हे अन्नाने बनलेलं आहे असं ते तिथे दाखवायचा प्रयत्न करतात. आणि इथे त्यांनी इम्पॉर्टंट ते म्हणतात की हे 16वा दिवस दिवशी जो येतो तिथे ते म्हणतात की त्याचा फक्त खूपच हलका त्याचा प्राण बाकी आहे, म्हणजे त्या तोंडातनं शब्द पण निघत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की खद्योत्र मात्र परिशिष्ट, म्हणजे एखादा अग्नी, म्हणजे एखादी काय म्हणतात त्याला आपण, काही आपण लाकडं जमवली आणि ते जाळली आपण तिथे, तर ती खूप जोरजोरात पेट घेते, खूप पेट घेते. छान त्यांनी पेटली ती पूर्ण, खूप छान जळले सगळे लाकडं आणि हळूहळू हळूहळू ते पूर्ण विझली. ती पूर्ण विझल्यानंतर असं वाटतं की जणू काही आता तिथे काहीच नाही राहिलेलं आहे. पण इथे गुरु म्हणतात की थोडासा बघ कुठे निखारा असेल, निखारा एखादा जर तुम्हाला मिळाला तिथे आणि त्या निखाराला जर तुम्ही हवा दिली तर पूर्ण पुन्हा त्यातनं त्याला हळूहळू तुम्ही गवत टाका, मग छोट्या छोट्या हळूहळू काड्या टाका, हळूहळू करा, बघा पुन्हा अग्नी तयार होतो. म्हणजे ते 15 दिवस न खाऊन त्या शिष्याला जे काही त्याच्यामध्ये पूर्ण शक्ती गेली होती ती पुन्हा त्यांनी ती शक्ती त्याची अन्न खाऊन हळूहळू पुन्हा ती शक्ती परत आली. म्हणून इथे याच्यावर एक आपण लेसन तिथे घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण, म्हणजे आपल्यामध्ये पण विवेक वैराग्य बरेच वेळा घेऊन आपण साधना मार्गावर जात असतो, पण बरेच वेळा असं दिसतं की ते विवेक वैराग्य आपलं हळूहळू कमी झालेलं आहे किंवा ती इंटेन्सिटी आपल्यामधली कमी झालेली आहे, देवाकडे जेवढं पाहिजे तेवढं आपलं मन जात नाही आहे. असं बरेच प्रत्येक साधकाला यातनं जावं लागतं. पण पुन्हा इथे लक्षात ठेवायला पाहिजे, खद्योत मात्र, थोडं जरी तुमच्यामध्ये वैराग्य असेल, थोडा जरी विवेक असेल आणि त्याला जर आपण हवा दिली, त्याला जर आपण वाढवायचा प्रयत्न केला, त्याला जर आपण चांगल्या काही गोष्टी पुरवायचा प्रयत्न केला तर पुन्हा ते विवेक वैराग्य आपलं वाढायला सज्ज होतं आणि तो विवेक वैराग्य, ते वाढलेलं विवेक वैराग्य जे आहे त्याने पुन्हा आपण साधना पुढे घेऊन जाऊ शकतो. तर या प्रकारचा थोडाफार या छांदोग्य उपनिषदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की अन्न घेताना आपण साधकांनी हा विचार करायला पाहिजे. इथे शंकराचार्यांनी याची व्याख्या केलेली आहे अन्न या ह्याने की जे आपण ॲक्च्युली घेतो आतमध्ये. ही व्याख्या बरोबरच आहे की मी काहीही खाल्लं आणि काहीही त्या प्रकारे करतो. बरेच वेळा आपल्याला लक्षात येत नाही, खूप सूक्ष्म गोष्टी असतात की आपण इतकं साधना करतोय, आपण इतकं करतोय, हे करतोय, तरी का आपलं असं काही काही होत नाही. पण बरेच वेळा ह्या छोट्या छोट्या गोष्टी कामात येतात. म्हणून बघा, खूप जे कठोर साधक असतात ते बघा स्वतःच्या हाताने जे स्वयंपाक करतील, स्वतःच्या हाताने सगळं करतील, त्याच्यामागे कारण आहे. आता आमच्या रामकृष्ण मठामध्ये काय, इथे सगळं गोष्ट वेगळी आहे, कारण इथे आपण सगळं इथे हजारो कूक आहेत प्रत्येक आश्रमात. सगळ्यात जर बघितले, सगळ्या आश्रमात जर बघितलं तर कित्येक कूक आहेत, ते आपलं स्वयंपाक बनवतात आणि आम्हाला घ्यावं लागतं. पण यात एक लक्षात ठेवायला पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये जरी आपण असलो किंवा कोणाच्या घरी समजा कूक आहे आणि तो स्वयंपाक बनवतो आहे, तर मग मी ते खाऊ नये का? मला वेळच नाही आहे स्वतःला अन्न तयार करायसाठी. किंवा आता आम्ही साधू आहोत, आम्ही कुठे स्वतः अन्न तयार करू शकतो. पण असं असलं तरीही जर ते आपण भगवंतांना ऑफर जर केलं, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, तर तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. कारण जेव्हा तो आपण भगवंतांना दाखवतो आणि जेव्हा ते भगवंताला दाखवल्यानंतर आपण जे काही अन्न ग्रहण करतो तो मग प्रसाद होतो, ते अन्न राहत नाही. म्हणून आपल्या परंपरेमध्ये आपण, म्हणजे इवन महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, तसं म्हणण्याचं कारण ते आहे की प्रत्येक वेळा स्वतःला इतकं त्या अन्नाच्या दोषांपासून वाचवणं शक्य होत नाही. अन्नामध्ये बरेच दोष आहेत, तर अन्नांच्या दोषामधून बाहेर निघणं शक्य नाही आपल्याला. आणि प्रत्येक गोष्ट आपण इतकी छोटी छोटी मापून असं करू शकत नाही, त्याच्या मेडिकल व्हॅल्यूज घेऊन बघू शकत नाही. पण त्यावर सिंपल उपाय काय आहे की हे देवाला ऑफर करायचं आणि देवाचा प्रसाद म्हणून मी ते ग्रहण केलं की ते सगळं शुद्ध झालं, त्यात कुठलेही दोष जे आहेत ते राहत नाहीत.
पण तरीही एक लक्षात ठेवायला पाहिजे की जे काही आपण घेतो, अन्न घेतो, त्याच्यामध्ये हा विवेक असायलाच पाहिजे की कुठल्या प्रकारचं अन्न माझ्या साधकाच्या दृष्टीने कामाचं असेल आणि कुठल्या प्रकारचं अन्न माझ्या साधकाच्या दृष्टीने हानिकारक असेल, याचा विवेक आपण करायलाच पाहिजे. पण एखादा जर कोणी म्हटलं की मी देवाला ऑफर करतो, ब्रह्मार्पणम करतो आणि रोज अशा प्रकारचं उत्तेजित अन्न खातो, तर त्याला अर्थ नाही आहे. तर म्हणून ह्या आपला जो द्रव्य म्हणजे अन्न यज्ञ जो होता, अन्नाचा विवेकाचा जो इथे गीतेमध्ये उल्लेख आला होता, त्याबद्दल थोडंसं आपण तुम्ही जे म्हणत होता काल की थोडंसं डिटेल्स सांगा. तिथे आपण आता बघितलं की अपरे नियताहारा प्राणान प्राणेश जुवती सर्वे पेते यज्ञविज्ञो यज्ञक्षपित कल्मषा. 30 नंबरचा श्लोक आहे हा, अध्याय 4. की इतर ते म्हणतायत की हा या प्रकारच्या जर आपण काही साधना केल्या, या प्रकारचे जर यज्ञ आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केले, तर काय ते म्हणतात की यज्ञक्षपित कल्मषा, की सगळ्या प्रकारचे कल्मश किंवा जे पाप आहेत किंवा दोष आहेत याचा आपण समूळ नाश करू शकू. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी आणायला पाहिजे, किती त्या महत्त्वाच्या आहे, याबद्दल भगवंतांनी या जवळपास 8 ते 10 श्लोकामध्ये हे 11 साधना सांगून इथे दाखवलेले आहेत. तर आपण आजचा विषय इथेच थांबवू, कारण पुन्हा वेगळा विषय पुढच्या क्लासमध्ये आपण तो घेऊ शकू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.